हा आहे एक हेल्दी पॅनक्रिया आणि हा आहे एक टाईप 2 डायबिटीजमुळे खराब झालेला पॅनक्रिया। डायबिटीजमध्ये आपला पॅनक्रिया असा का बिघडतो? चला अगदी साध्या भाषेत समजून घेऊया। कल्पना करा की तुमचं शरीर म्हणजे एक मोठं शहर आहे आणि ह्या शहराला चालवायकरता एक फ्युएल लागतं ज्याचं नाव आहे ग्लुकोज म्हणजे की साखर। आता हीच साखर म्हणजे इंधन तुमच्या शरीराच्या प्रत्येक सेलला पोहोचवायला लागतो एक ट्रक म्हणजेच इन्सुलिन। आणि हे ट्रक बनतात ज्या फॅक्टरीमध्ये, त्या फॅक्टरीचं नाव आहे पॅनक्रियाज। पण टाईप 2 डायबिटीज मध्ये दोन मोठे प्रॉब्लेम्स होतात। पहिला प्रॉब्लेम इन्सुलिन रेझिस्टन्स। हे ट्रक म्हणजेच इन्सुलिन साखर घेऊन सेलकडे जातात पण हे शरीराचे सेल त्या ट्रक्सला आत येऊ देत नाहीत। आता दुसरा प्रॉब्लेम म्हणजे पॅनक्रियाजवरचा लोड। आता रक्तात साखर वाढल्यामुळे पॅनक्रियाज जास्त ट्रक प्रोड्यूस करून इन्सुलिन पाठवते, पण आपला आधीचा प्रॉब्लेम तसाच राहतो। हे एक्स्ट्रा पाठवलेले ट्रक्स आपली सेल एक्सेप्ट करत नाही आणि त्यामुळे रक्तातला आपला शुगर वाढते आणि ह्याच रेग्युलर ओव्हरवर्कमुळे पॅनक्रियाज हळूहळू थकायला लागतो आणि त्याची इन्सुलिन प्रोड्यूस करायची क्षमता कमी होत राहते। डायबिटीजमुळे असं खूप काही नुकसान आज सुरू असतं पण ते वेळेत कळत नाही। पण ही वेळ आहे आता बदल घडवण्याची। तुम्हाला सुद्धा तुमचे इम्पॉर्टंट ऑर्गन्स वाचवायचे असतील आणि डायबिटीज रिव्हर्स करायचा असेल तर आज